आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड येथे शिवजयंतीच्या औचित्याने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे पदाधिकारी उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एपीआय स्नेहल बर्वे मॅडम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पूजनाने व बुद्ध वंदनेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या गीतांवर आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सुषमाताई उबाळे व राजश्री जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनीता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विभागीय संपादक श्याम जाधव सर, नाशिक. गच्छामि संघं शरणं गच्छामि. वदन्ताच पहा शुद्ध स्नान संकुले, भन्ते भटन स्नान संकुले. सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले. कुंकवाच जागी त्यांनी अष्टगंध लावले. किल्ल्यांच्या बुरुजावरती फडफडला भगवा. 3 शेकडा वर्षांनंतर गुरुला छावा. आपली जी शाळा आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक यांचा इथे आज सेलिब्रेटिंग ॲन्युअल फंक्शन आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे. त्याच्याबद्दल मला इथं बोलवलं हे माझं भाग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगावंसं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, संघटित व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याची पहिली पायरी शिक्षण म्हणजे शिकण्याची, ही इथं तुम्ही सगळ्यांनी मिळून साध्य केली आहे. इथले जे आहेत सर्व आदरणीय वर्ग, जे काही आदरणीय लोक आहेत इथे, यांना सगळ्यांना बोलवल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते मी. आणि ती जी पायरी आहे, ती जी पहिली गोष्ट आहे शिक्षणाची, इथे समाजाचं प्रबोधन केलं जातं आहे. शिक्षणाने सगळ्या गोष्टी सगळ्या स्तरावर नेलं जात आहे आणि एक चांगली पिढी घडवण्याचं काम इथं केलं जात आहे. त्याच्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.